नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं एक वेगळं वैशिष्ट्य असतं। या वर्षातील ही दुसरी पौर्णिमा आहे, म्हणजे माघ पौर्णिमा। ही माघ पौर्णिमा उद्या 24 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी आलेली आहे आणि माघ पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते। आपल्याला कोणत्याही सेवा करायच्या असेल, कोणतेही उपाय करायचे असेल तरी देखील आपण आवर्जून या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पंचोपचारे पूजाही करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल, मुलं ऐकत नसेल, मुलं चिडचिड करत असेल, मुलं लहान असू द्या किंवा मोठे असू द्या, कोणत्याही मुलांसाठी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे। मुलांना जर का नजरबाधा झाली असेल, दृष्ट लागली असेल, नजर दोष लागला असेल किंवा लहान मुलं असतील किरकिर करत असतील, झोपेत रडत असेल किंवा त्यांना झोप येत नसेल, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। मुलं अभ्यासात हुशार असतील आणि अचानक अभ्यास करायला नको म्हणत असतील, तर अशा सर्वांसाठी हा उपाय प्रत्येक आईने करायचा आहे। मुलगा असो किंवा मुलगी असो, मुलं 1 असो किंवा 2 असो, सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। इतका प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय आपण अमावस्येला करतो, तसंच पौर्णिमेला देखील करत असतो। जेव्हा मुलांची दृष्ट काढायची असेल किंवा मुलांची चिडचिड होत असेल, तेव्हा हे उपाय किंवा ह्या गोष्टी आपण आवर्जून अमावस्येला किंवा पौर्णिमेला काढल्या तर बघा, यामुळे मुलांची चिडचिड कमी होते। लहान मुलांना दृष्ट लागली असेल तर ती निघून जाते। मुलं जर का अभ्यास करत नसतील तर मुलं अभ्यासाला लागतात। मुलांची नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती व्हायला चालू होते। त्यामुळे आपल्याला उद्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे। याचबरोबर उद्या पौर्णिमा ही शनिवारी आलेली आहे, त्यामुळे खास करून शनिवारी आपण दृष्ट काढत असतो। त्यामुळे उद्या शनिवार आहे आणि पौर्णिमा आहे, या शुभ योगावर आपल्याला आवर्जून हा उपाय करायचा आहे। यानंतर बघा, माघ पौर्णिमा ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला देखील महत्त्व आहे। या दिवशी तुम्ही आवर्जून पवित्र नदीमध्ये स्नान करू शकतात किंवा मग तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर, त्याचबरोबर थोडंसं काळे तीळ आणि जाड मीठ टाकून या पाण्याने अंघोळ करू शकतात। दिवसभर तुम्ही होईल तितके सेवा उपाय करू शकतात। ज्यांना या पौर्णिमेचा उपवास करायचा असेल त्यांनी 24 तारखेला उदय तिथीनुसार असणाऱ्या पौर्णिमेचा उपवास हा करायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, उद्या आपल्याला हा उपाय कधी करायचा, तर बघा, हा उपाय तुम्ही सायंकाळी करू शकतात। पौर्णिमेला संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय बघणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्हाला ह्या उपायासाठी थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात टाकायचं आहे आणि ह्या पाण्याच्या ग्लासाने तुम्हाला तुमच्या मुलांची दृष्ट काढायची आहे। मुलांवरून तुम्ही हे पाणी 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे। आता 2 मुलं असेल, 3 मुलं असेल तर तुम्ही एकाच ग्लासमध्ये पाणी घ्या आणि ह्या एकाच ग्लासमधल्या पाण्याने तुम्हाला सर्व मुलांची दृष्ट काढायची आहे। त्यानंतर हे पाणी तुम्ही तुमच्या बेसिंगमध्ये टाकू शकतात। बेसिंगमध्ये टाका किंवा गटारीमध्ये टाका। हे पाणी तुम्हाला तसंच ठेवायचं नाही, तर हे पाणी लगेच तुम्हाला गटारीमध्ये तुमच्या वॉश बेसिंगमध्ये ओतून द्यायचं आहे। त्यानंतर बघा, दुसरा उपाय म्हणजे ह्या दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला 7 लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे, थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे। जर का तुमच्याकडे पिवळी मोहरी असेल तर थोडीशी पिवळी मोहरी घ्या, पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घ्या आणि याचप्रमाणे तुमचे विंचरलेले केस असतील तर तुम्हाला थोडेसे केस घ्यायचे आहे आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन ह्या तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे। आपण जसं घड्याळाचं काटा फिरतो त्याप्रमाणे क्लॉकवाईज 7 वेळा ह्या सर्व वस्तू तुमच्या मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहे। मुलं बसवताना पूर्व पश्चिम तोंड येईल अशा पद्धतीने बसवा। फक्त दक्षिणेला मुलांचं तोंड येणार नाही,
याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। मुलं जर का घरी नसतील, बाहेर गावी असतील, तर तुम्ही मुलांच्या फोटोवरून ह्या वस्तू उतरवून घेऊ शकतात। मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। आता ह्या सर्व वस्तू तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे। त्यानंतर ह्या वस्तू जर का तुमच्याकडे चूल असेल, तुम्ही गावाला राहत असाल तर ह्या चुलीमध्ये टाकायच्या आहे, किंवा मग तुम्ही एक मोठा न्यूजपेपर घ्या, त्यावर ह्या सर्व वस्तू टाका, त्यावर कापराच्या काही वड्या टाका आणि हा कागद तुम्हाला पेटवायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे। ह्या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे, किंवा मग तुम्ही एक मोठी मातीची पंती घ्या, त्यामध्ये काही कापराच्या वड्या टाकून ह्या वस्तू टाका। ह्या वस्तू तुम्हाला ह्या जाळून टाकायच्या आहे। बघा, या पद्धतीने पण तुम्ही दृष्ट काढू शकतात, या वस्तू तुम्ही उतरवून टाकू शकतात। यामुळे तुमच्या मुलांना झालेली नजरदोष, नजरबाधा, दृष्ट या सर्व गोष्टी ह्या निघून जाणार आहे। यामुळे मुलांची प्रगती होईल। मुलं चिडचिड करत असतील तर ती शांत होतील, लहान मुलं किरकिर करत असतील तर किरकिर करणार नाही। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला, दर अमावस्येला करू शकतात। आता बघा, ह्या वस्तू जाळल्यानंतर जर का या वस्तूंचा ठसका झाला तर बघा, मुलांना दृष्ट लागलेली नव्हती, आणि जर का मुलांना दृष्ट लागलेली असेल तर बघा, ह्या वस्तूंचा अजिबात ठसका होत नाही। आता ह्या वस्तू काही ठिकाणी बघा, आपल्या गॅसवर तवा ठेवतात आणि तव्यावर ह्या सर्व वस्तू टाकतात, भाजतात। याचा धूर होईपर्यंत तुम्ही ह्या वस्तू तव्यावर भाजू शकतात। आणि यानंतर बघा, आपल्या घरात मिरच्या भाजल्यावर कसा ठसका होतो तसा ठसका अजिबात होणार नाही। जर का मुलाला कडक दृष्ट लागलेली असेल तर त्याचा ठसका अजिबात होणार नाही, आणि जर का ठसका झाला नाही तर समजायचं की आपल्या मुलाची दृष्ट ही निघाली आहे। त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्ही घराच्या बाहेर फेकून देऊ शकतात, किंवा खरकट्या पाण्यात टाकून हे खरकटं पाणी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर रस्त्याला फेकून देऊ शकतात। तर या पद्धतीने देखील प्रत्येक आईने आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे, किंवा ते काढू शकतात। त्यानंतर बघा, आपल्याला हातात जाड मीठ घ्यायचं आहे, थोडीशी काळी मोहरी घ्यायची, आणि हे 7 वेळा आपल्याला मुलांवरनं उतरवून आपल्याला वॉश बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे। तर या पद्धतीने देखील तुम्ही ही दृष्ट काढू शकतात। किंवा मग तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तुम्ही थोडेसे काळे तीळ घ्या, हे मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्या, आणि यानंतर आपल्या उत्तर दिशेला हे आपल्याला फेकून द्यायचे आहेत। तर हे उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की करून बघा। बघा, पौर्णिमेला, अमावस्येला केलेले उपाय याचे रिझल्ट हे आपल्याला 100% मिळत असतात, आणि यामुळे मुलांना झालेली नजरबाधा, नजरदोष ही देखील 100% निघत असते।